आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। दादांनी भाषणाची सुरुवातच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ओळीने केली आणि दादांच्या मुखात तुकोबा आले म्हणजे लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय असं माझा सारख्या कार्यकर्त्याला वाटतं। तुकोबा महाराज तुकाराम महाराज मवाळ होते संत, पण दांभिकपणावर त्यांनी कठोर असे प्रहार केले आणि म्हणून माझ्याही भाषणाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या एका ओळीने करतो। तुकाराम महाराज म्हणतात की घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पडू नये चरे, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जात पात धर्म काढूच नये, जेबेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये। अध्यक्ष महोदय, पाणी नाणी वाणी, त्यातला नाणी म्हणजे पैसे, आणि या सगळ्या गोष्टी नाचू नयेत, वाया घालवू नयेत, ही अध्यक्ष महोदय तुकोबा महाराजांच्या या ओळीतून दिलेला संदेश आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात पाणी वाया चाललेलं आहे। वाणीबद्दल तर सध्या काही बोलायलाच नको, मगाशी माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण ऐकलेलंच आहे, त्यामुळे वाणीबद्दल मी आणि अलीकडं वाणीबद्दल बोलणं जास्त शहाणपणाचं नाही। पण अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पात नाणी कशी वाया घालवली हे अध्यक्ष महोदय मी आपल्याला यापुढे सांगणार आहे। दादांनी अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच सांगितलं की निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपयाचा निधी दिलाय। एका सुप्रसिद्ध गाण्यातलं एक वाक्य आहे, कडवं आहे, तुला साध आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली, वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नामघोषात इंद्रायणी। अध्यक्ष महोदय, वारी म्हणजे काय तर इंद्रायणी आणि भीमा नदीची गळाभेट, इतकं या दोन नद्यांचं वारीमध्ये महत्त्व आहे। पण आजच्या घडीला इंद्रायणी नदी आणि चंद्रभागा नदी यांची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की इथल्या पाणी माणसांनी पिणं तर दूरच, पण जनावरांनी पिणं देखील आता अध्यक्ष महोदय मुश्किल झालेलं आहे। आणि त्यामुळे वारीचा जो मूळ आत्मा आहे तो या दोन नद्या आहेत। त्या नद्यांसाठी या अर्थसंकल्पात दादा काही केलेलं नाही। या दोन्ही नद्यांची काळजी घेण्याची गरज आहे आणि तिथं प्रचंड प्रदूषण, पाणी थांबलेलं असल्यामुळं अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी अपेक्षा आहे की आता एवढं सगळं केलंय तर त्या दोन नद्यांच्या स्वच्छतेसाठी एक मोहीम दादा आपण अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या भाषणात जाहीर केली तर ही जी आता वारी सध्या चाललेली आहे त्या वारकऱ्यांना देखील एक दिलासा मिळेल। अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पावर येतो। माझ्याकडे आशिष शेलारना काहीतरी हे ओळखीचं वाटत असेल, तुम्हाला दिसलं नाही तरी चालेल, त्यांना दिसलं, त्यांनी मान हलवली ना। त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे संकल्पपत्र विधानसभा निवडणूक 2019 पुन्हा आणूया आपले सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे। अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्याकडे दुसऱ्या दोन पक्षांनी आपले जाहीरनामे पाठवायचे असतात। आम्ही हे कमिट केलेलं आहे, हे जाहीरनाम्यात
बजेटमध्ये यावं म्हणून 44 पानाची आश्वासनं या जाहीरनाम्यात आहेत. अध्यक्ष महोदय, सगळं वाचून दाखवत नाही मी, पण एक 7-8 आश्वासनं वाचून दाखवतो. एक आश्वासन होतं 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.